राज्यभरामध्ये आज कृषी केंद्र चालक तसेच बियाणे विक्रेत्यांचा बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरामध्ये आहोत आणि जळगाव शहरातले बीजे मार्केट परिसरात या बंदमध्ये जे आहे बियाणे विक्रेते असेल किंवा कृषी केंद्र चालक असेल यांनी सहभाग नोंदवलेला आहे। साथी पोर्टल फेज 2 जे आहे त्याच्या वापरास स्थगिती मिळावी या मागणीसाठी जे आहे हा बंद पुकारण्यात आलेला आहे। जवळपास राज्यभरामध्ये 85,000 जे आहेत विक्रेते आणि कृषी केंद्र चालक यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 3,500पेक्षा जास्त कृषी केंद्र चालक तसेच बियाणे विक्रेत्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हा कडकडीत बंद या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आहेत। काय सांगणार दादा, आज बंद पाळण्यात येतोय? केंद्र शासनाच्या वतीने मागच्या 5-6 वर्षामध्ये ज्या पद्धतीने रासायनिक खत वितरणासाठी पॉस प्रणाली लावण्यात आली आजही त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहे सक्सेस होताना, आणि त्याच्यामध्ये जर आमच्या कृषी सेवा केंद्र चालकाकडून काही चुका झाल्या तर त्याचे लायसन्स सस्पेंड, लायसन्स रद्द करणे अशा कारवाया राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात येतात। आजकाल रासायनिक खताचा असो, बियाण्याचा असो किंवा कीटकनाशकाचा असो, लायसन काढणे अतिशय जिकिरीचे झालेलं आहे। त्यामुळे आम्हाला नवीन लायसन काढणं मोठं अवघड काम असल्यामुळे आमच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असते, आणि त्यात आता साथी पोर्टल ह्या माध्यमातून सुद्धा बियाणे विक्रीसाठी सुद्धा शासन हे पोर्टल लॉन्च करते आहे। याच्यामध्ये अनेक अडचणी व्यावहारिकदृष्ट्या हे ॲप वापरणं आम्हाला अजिबात शक्य नाही आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याच्या एका बियाण्याच्या पॅकेटचं बिल बनवायला साधारणतः 25 मिनिटाचा वेळ जाणार आहे। हंगामामध्ये शेतकऱ्याला वेळ नसतो, शेतकरी येतो आणि 2 मिनिटामध्ये 4 मिनिटामध्ये आमच्या कृषी सेवा केंद्रावरून बिल घेऊन निघून जातो। त्यामुळे हे ॲप वापरण्यासाठी मनुष्यबळ लागेल, त्याचा 4-5 लाख रुपये वर्षाचा खर्च, कॉम्प्युटर, वीज, इंटरनेट ह्या सगळ्या व्यवस्था करणं ग्रामीण भागामधल्या कृषी सेवा केंद्र चालकाला अजिबात शक्य नाही आहे। आणि आमचा हा व्यवसाय मुख्यत्वे करून ग्रामीण भागामध्ये 70% व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये आहे। त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या हे शक्य नाही आहे। हे फक्त कंपनी स्तरावरतीच शासनाने लागू करावं अशी आम्ही वारंवार शासनाला विनंती करतो आहे, परंतु आमची दखल घेतली जात नसल्यामुळे शेवटी नाईलाजाने आम्हाला आज 1 दिवसीय बंद पुकारावा लागला आहे। राज्यभरामध्ये आमचे 85,000 कृषी सेवा केंद्रे आज 100% बंद आहेत। जळगाव जिल्ह्यामधली सुद्धा 3,500 कृषी सेवा केंद्र 100% बंद आहे। पूर्ण राज्यातला बंद हा कडकडीत बंद आहे। तर अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 3,500 कृषी केंद्र चालक तसेच बियाणे विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले असून कडकडीत बंद या ठिकाणी पाळण्यात येतो आहे आणि सकाळपासूनच आज या ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली आहे। त्यामुळे रब्बी हंगामाच्या सुरुवातीला कुठेतरी शेतकऱ्यांची जी तयारी आहे त्या बियाणे खरेदी असेल किंवा इतर गोष्टींना या शेतकऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।